ध्येय असावं आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे, आम्ही झटला पाहिजे. आणि ते जर आम्ही करतो तर नक्कीच आम्हाला आमच्या प्रयत्नाला यश देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो प्रयत्न, तो जे काही उद्देश आहे तो आम्ही ठेवूया. आणि जर तो ठेवणार तर तो आम्हाला नक्कीच प्राप्त होणार. माझ्या होणार तर ते तुमच्या पण होणार, है ना. तर आम्ही त्याविषयी आज आम्ही विचार करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये असलेल्या जे काही अडखळण आहे, पुढे जाण्यापासून रोखणारं ज्या काही गोष्टी आहेत त्याला आम्हाला बाजूला करायचं आहे आणि आमचे मार्ग आम्हाला मोकळे करायचेच आहेत. आणि आम्ही प्रभूलाही त्यासाठी बोलणार आहोत की प्रभू आम्हाला आणि आमच्या प्रियजनांना, मंडळीतील हर एक व्यक्तीला तू पुढे जाण्यासाठी जो मार्ग दिलेला आहे, जो प्रकाश आमच्या समोर ठेवलेला आहे, त्या मार्गाने जात असताना आम्ही उजवीकडे डावीकडे आम्ही न वळता आम्ही तुझ्या मार्गाने कशा प्रकारे जाऊ त्याकडे आम्हाला तू आमचं लक्ष किंवा आमचं लक्ष तुझ्याकडे आणि तुझं लक्ष आमच्याकडे असावं, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि त्याला आम्ही बोलणार आहोत की प्रभू आजपर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, सोडून द्यायच्या. ज्या गोष्टी आवश्यक नाहीत किंवा देवासाठी योग्य नाहीत त्याला आम्ही कंप्लीट आमच्या जीवनातून डिलीट करून टाका. आणि प्रभूसाठी जीवन जगायचं तर त्यासाठी आम्ही जर काही गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये जर प्राप्त केल्या किंवा त्यासाठी आम्ही जर झटलो तर नक्कीच प्रभू आम्हाला उंच करणारा प्रभू आहे. आणि म्हणून आपण यावेळेस देवाच्या वचनामध्ये काही गोष्टी आपण बघूया आणि त्याद्वारे आपण देवाला आपण उंचावूया. स्तोत्र 124 आपण यावेळेस काढूया आणि त्यामधून काही वचनातून आपण काही गोष्टी आपण शिकणार आहोत, काही गोष्टी बघणार आहोत. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकार स्तुती. काय? उपकार स्तुती. शत्रूच्या तावडीतून म्हणजे की ज्या काही गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला बाधक आहेत, आम्हाला जे काही अडखळण आहे, तर त्याविषयी आम्हाला प्रभूसोबत आम्हाला बोलायचं आहे किंवा प्रभू आम्हाला काय बोलतो आहे त्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. स्तोत्रसंहिता 124 माझा एक वाचून. हालेलुया. या ठिकाणी पहिलं, दुसरं आणि तिसरं वचन जर आम्ही या ठिकाणी वाचलं आणि त्यातून आम्हाला असं समजतं की आता इथे या ठिकाणी म्हणते की दावीद राजा हा स्तोत्र दावीद राजानं दिलेला आहे. आणि म्हणून तो काय म्हणत आहे की इस्रायलाने म्हणावे की इस्रायल म्हणजे देवाचे लोक है ना. इस्रायल कोणाला म्हणतात? देवाच्या लोक. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलंय की इस्रायलाने म्हणावे की जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता तर त्याचा क्रोध आमच्यावर भडकला, त्यावेळी त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते. म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही जर जगातल्या गोष्टीमध्ये आम्ही असतो, जर आमच्या सोबत परमेश्वर नसला असता तर जगातल्या लोकांनी आम्हाला संपवून टाकला असता, आमचा नाश झाला असता त्या ठिकाणी. कारण जगामध्ये आम्हाला कुठलीच प्रकारची आमच्यासाठी योजना नाही, परंतु परमेश्वराची योजना आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल, कमी अधिक वेळ लागेल, परंतु आम्हाला घडण्यासाठी तो त्या ठिकाणी आमच्यासाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजना तो त्या ठिकाणी पूर्ण करणारा प्रभू आहे. आणि म्हणून आम्ही आत्ताच साक्ष ऐकली आहे, शिलाताईची साक्ष ऐकली की साक्ष भयंकर मोठी साक्ष आहे की अशा कठीण परिस्थितीमधून किंवा ज्याला म्हणता येईल की कठीण प्रसंगातून बाहेर येणं, सावरणं आणि त्यामध्ये परत उठणं, तर आमच्या सोबत परमेश्वर आहे हे त्याचं लक्षण आहे. आम्ही जगातल्या लोकांसोबत पाहतो की जो प्रमुख व्यक्ती असतो घरातील, तो जर गेला तर त्या ठिकाणी त्याची सर्व बिखराबिखर होते आणि मग काय करावं सुचत नाही. आणि मग त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न निर्माण होतात, बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. परंतु आज आम्ही आमच्या प्रियजनांमध्ये ह्या गोष्टी पाहत नाही.
उत्तमातलं उत्तम जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की जर आम्ही जगामध्ये असतो तर कदाचित आम्ही राहिलो नसतो, टिकलो नसतो, आम्ही परत आमचा नाश झाला असता, आम्ही वाहत गेलो असतो किंवा सैतानानं त्या ठिकाणी जुळून टाकलं असतं. हा, पुढे 4थं वचन. हालेलुया. जलांनी आम्हाला बुडवले असते, त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता, खवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले असते. बघा, या ठिकाणी म्हणजे थोडक्यामध्ये एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे, पाण्याचं उदाहरण. जसं की आम्ही पाहतो की ज्या वेळेस मोशे इस्रायल लोकांची सुटका मिस्रातून करून घेऊन जात होता, है ना, त्याच्यासमोर तांबडा समुद्र होता, है ना, आणि माग फारोचं सैन्य त्याच्या मागे आलं. आणि मग लोक भितरले की आता करावं काय, इकडं आड तिकडे विहीर, इकडे जाता येईल आणि मागे जाता येईल. आणि मग मोशे म्हणला की परमेश्वरासोबत बोलला, प्रार्थना केली त्याने की मी आता काय करू, कठीण परिस्थिती निर्माण झाली, मला पुढे जाता येणार नाही आणि मागे फारोचं सैन्य या लोकांना धरून नेण्यासाठी, त्यांना शिक्षा करण्यासाठी परत त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि परमेश्वराने त्याला त्यावेळेस सांगितलं, तुझ्या हातामध्ये जी काठी आहे ती मार त्या पाण्यावर. हालेलुया. आणि मग आम्ही पाहतो की जशी त्याने त्या ठिकाणी त्याचा वापर केला, त्या वापरामुळे ते पाण्याचे 2 भाग झाले. हालेलुया. आणि ह्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहतो, तर परमेश्वर आमच्याही जीवनामध्ये आम्हाला अशा काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये करतो, ज्यावेळेस आम्ही अशा परिस्थितीत जातो, आम्हाला कधी कळत नाही, कधी इकडे आड इकडे विहीर ज्यावेळेस परिस्थिती होती, निर्णय घेता येत नाही आम्ही काय करायला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही प्रभूला सरेंडर झालं पाहिजे, समर्पित झालं पाहिजे, त्याला बोललो पाहिजे की प्रभू मी आता काय केलं पाहिजे, मला काय करायला पाहिजे. याविषयी आम्ही जर त्याच्याशी बोलतो, आम्ही प्राथमिक त्यांना दुसऱ्याचं जर कोणाचं ऐकलं असतं तर ते उजवीकडे डावीकडे कुठेतरी पळून जाऊ, कुठेतरी दुसरीकडे जाऊ, अशा प्रकारचे केले असते. परंतु मोशेनं तशा प्रकारचं केलं नाही. तो परमेश्वराशी बोलला, त्यानं परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्या ठिकाणी लगेच देतो. यिर्मया 33:3 मध्ये आम्ही पाहतो की आम्ही तुला जर हाक मारतो तर तू आम्हाला आहे त्या ठिकाणीच आमच्या प्रश्नाचं उत्तर देणारा तो प्रभू आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्यांना त्या ठिकाणावर मार्गावर जाण्यासाठी परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांचा मार्ग मोकळा केला आणि ते लोक त्या ठिकाणी पुढे गेलेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून परमेश्वराचा धन्यवाद, आम्ही परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे. हालेलुया. त्यांना आमच्या जीवनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी काय असेना, परंतु आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. आम्ही आभार मानले पाहिजे, सुखामध्ये असो दुःखामध्ये असो, परंतु त्यांना आम्हाला या ठिकाणी चालवले, वाढवले, है ना. आम्ही आजचा दिवस बघू शकतो, है ना. बरेचसे लोक आजचा दिवस पाहू शकले किंवा ते नाही, तर या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये नाही. तर आम्हाला चांगलं आयुष्य दिलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे, आणि ते त्याची स्तुती करण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी आम्ही ते वापरले पाहिजे. त्याचा उपयोग आम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारे केला पाहिजे. हा, पुढे. हालेलुया. आणि म्हणून त्यानं आम्हाला मोकळं केलेलं आहे. हालेलुया. मोकळं केलेलं आहे म्हणजेच आम्ही कदाचित नशेच्या आहारीमध्ये असो, नशेतून आम्हाला त्याने मुक्त केलेलं आहे. अजून आजार असेल, एखादा भयंकर आजार असेल, त्या आजारातून त्यांना आम्हाला मुक्त केलेला आहे, है ना. किंवा एखादी कठीण बाब ज्यामध्ये आम्ही गुंततो, कर्जाविषयीची बाब असेल, कर्जातून त्यांना आम्हाला मुक्त केलेला आहे, मोकळं केलेलं आहे. तर ही देवाची दया आहे आमच्यावर, कृपा आहे की या वर्षभरामध्ये आम्हाला या सर्व गोष्टीचा सामना आम्हाला करावा लागला असेल किंवा आम्ही केला असेल. वेगवेगळे प्रश्न, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे गोष्टी आहेत. कोणाला आजार असेल, कोणाला काही समस्या असतील, कोणाला काही वेगवेगळे प्रश्न असतील, परंतु त्या प्रश्नामधून परमेश्वराने आम्हाला सोडवलेला आहे, मुक्त केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला त्याचा धन्यवाद आम्ही केला पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे की तो आहे, तो आमच्या सोबत आहे, हा आमचा विश्वास असला पाहिजे. आणि तो आमच्या सोबत शेवटपर्यंत राहील. त्यानं आमच्याशी वचनबद्ध वाचा बांधलेली त्यानं आमच्यासोबत की मी तुला सोडणार नाही, मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत राहील. आणि म्हणून आम्ही त्याला सोडलं नाही पाहिजे. बऱ्याचशा वेळेस काय आम्ही त्याचे हात सोडून
पळतो, इकडं पळ तिकडं पळ. आम्ही प्रभूला सोडलं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट, आमच्या जीवनात किती चढ उतार येऊ द्या, आम्ही प्रभूशी इमानदार असावं, एकनिष्ठ असावं, आम्ही त्याला धरून राहावं. कारण तो आमचा तारणारा उद्धारक प्रभू आहे. तो आमची सर्वतोपरी काळजी घेणारा, आम्हाला सर्व प्रकारचं ज्ञान बुद्धी समज देणारा, मार्गदर्शन करणारा तो प्रभू आहे. आणि म्हणून आम्ही त्याला विसरलं नाही पाहिजे. बऱ्याचशा वेळेस गडबड होते बऱ्याचशा वेळेस. जे जसं यांनी सांगितलं सेवकाविषयी, मला कोणाची निंदा करायची नाही, परंतु सेवकाकडेच ते देव या नात्याने पाहतात आणि मग स्वतःला संपवून टाकतात. आणि म्हणून ह्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. देवाचं वचन जे आहे तो शिकवणारा, त्या वचनाला धरून शिकवत आहे की अन्य गोष्टीतून तुम्हाला नेत आहे, हे आम्हाला समजलं पाहिजे. कारण शेवटच्या काळामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की माझ्या नावाने बरेचसे लोक आहेत, खोटे संदेश देत, खोट्या गोष्टी बोलतील किंवा चुकीच्या काही गोष्टी सांगतील, चुकीच्या भविष्यवाण्या करतील, आणि मग त्यामध्ये आम्ही अडकले जाऊ आणि मग आम्ही त्या ठिकाणी आमचा नाश होऊ शकतो. ह्या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे, त्यामध्ये आम्हाला चालणंही गरजेचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे आणि त्याला प्राथमिकता आमच्या जीवनामध्ये दिली पाहिजे की तूच एक माझा प्रभू आहेस, ज्यावर मी मनापासून प्रेम करतो, मनापासून ज्याविषयी माझ्या मनात मी तुला अंतःकरणात मी तुला स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्याला आदर दिला पाहिजे, त्याचा मान आम्ही केला पाहिजे आणि देवाचं वचन आम्हाला ज्याप्रमाणे सांगतं त्याप्रमाणे आम्ही त्याला चाललं पाहिजे. हा, पुढे. हालेलुया. आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नावामुळे आहे ना, आम्ही त्याच्या नावामुळे आम्ही सर्व काही गोष्टी करतो, है ना. येशूच्या नावामध्ये, है ना, येशूच्या नावामध्ये तुम्हाला आरोग्य मिळो, तुम्हाला ज्या काही प्रश्न असतील, ज्या काही गरजा असतील, आम्ही प्रार्थना करत असताना येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. आम्ही तेच केलं पाहिजे. कुणा व्यक्तीचं नाही, परंतु माझ्या प्रार्थनेमुळे, तुमच्या प्रार्थनेमुळे नाही, परंतु येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. तर त्याच्या नावामुळे आम्हाला सहाय्य मिळते, आम्हाला आमच्या गरजा, आमच्या अडचणी यामधून सर्वामधून तो आम्हाला त्या ठिकाणी चालवतो किंवा त्या ठिकाणी तो आम्हाला वाढवतो. म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजे. त्याचप्रमाणे स्तोत्र 119 याचा 119 मधील 62 वचन आपण बघूया. 119वा अध्याय आणि त्यामधील 62 वचन. मी मध्यरात्री उठतो म्हटलंय. काय म्हटलंय? मध्यरात्री. मध्यरात्रीच का बरं? मध्यरात्रीच का बरं? मध्यरात्री म्हणजे एक शांत वेळ असते, प्रभू सोबत बोलण्याची चांगली वेळ असते. आणि त्यावेळेस आम्ही त्याला म्हटलेलं की काय म्हटले, उपकार स्मरण. काय म्हटलेलं आहे? उपकार स्मरण. तुझ्या न्याय निर्णयाबद्दल. न्याय आमच्याशी त्यानं न्याय केलेला आहे, आम्हाला न्याय दिलेला आहे. त्यानं आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय दिलेलं आहे? न्याय दिलेला आहे. आणि म्हणून त्या न्यायाच्या निर्णयाबद्दल आम्ही त्याचे उपकार स्मरण करावे. आणि ते करत असताना आम्ही मध्यरात्री उठलो, अशा प्रकारचं म्हणतो. मध्यरात्री उठतो. कदाचित दिवसभरामध्ये आम्हाला त्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला योग्य स्थान नसेल, योग्य ठिकाण नसेल. तर बऱ्याचशा घरी प्रॉब्लेम आहेत, है ना, प्रार्थना करण्यासाठी पण अडचणी आहेत. परंतु मध्यरात्रीच्या वेळेस सर्व झोपलेले असतात, है ना. उठून 5 मिनिटाची प्रार्थना करू शकतो. प्रभू, तुम्हाला आज चांगला दिवस दिला किंवा ज्या काही गोष्टीमध्ये तुम्हाला वाढवलं चालवलं त्याबद्दल, तुझ्या या सर्व न्याय निर्णयाबद्दल तुला धन्यवाद, तुझे आभार. त्या गोष्टी मला पुढे होतं. कधी रात्री म्हणतात आम्हाला जाग येते किंवा आम्हाला रात्री बेटायमाला जाग येते. म्हटलं प्रार्थना करता, 2 शब्दाची घटना प्रार्थना करता. तुम्हाला भीती वाटली असेल तरी प्रार्थना करा की प्रभू, माझ्यामधील जे काही माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याला मला सामना करता यावा, त्यासाठी मला तू सहाय्य कर, मदत कर, चालव. आणि त्याद्वारे आपण त्याला उंचावलं पाहिजे. यासाठी आम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे किंवा त्यामध्ये आम्ही प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय आणि त्यामधील 25वं वचन आपण वाचूया.
प्रेषितांची कृत्य मध्यरात्रीच्या सुमारास ओहळीला प्रार्थना करत असता व गाणी गाऊन स्तुती करत असता नंदीवान त्यांचे ऐकत होते. हालेलुया. हे आपल्याला माहिती आहे सर्वांना. हे पौल आणि सिलास ज्यावेळेस देवाची सेवा करत असताना या ठिकाणचा हा प्रसंग आहे आणि त्यांना त्या गावामध्ये ज्यावेळेस ते गेले होते त्यावेळेस आम्ही पाहतो की त्यांनी ज्या मुलीसाठी प्रार्थना केली, कारण त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा होता आणि त्यांना प्रार्थना केल्यानंतर आपला ते दुष्ट आत्मा निघाले, अंगात जे आहे ना असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. त्या अध्यायामध्ये आम्ही जर पाहिलं 16व्या अध्यायामध्ये 19व्या वचनापासून पुढे तर तो वृत्तांत दिलेला आहे की त्यांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्या ठिकाणी तिचा प्रयत्न केले, परंतु तिच्यासोबतचा तो तिचा जो सहकारी होता, वडील होता, त्याला वाटलं आता आमचं जे काही मिळकतीचं साधन आहे ते गेलेलं आहे, कारण ते त्याद्वारे लोकांना भुलवत असे आणि ते पैसे काढत असे. परंतु यानं ते प्रार्थना केल्यानंतर ती नॉर्मल झाली आणि मग ते लोक त्या ठिकाणी त्याला धरून पोलीस स्टेशनमध्ये गेले. पौल आणि सिलासला त्या ठिकाणी त्यांच्यावर केस केली की हे लोकांना भयकवतात, चुकीचं सांगतात, चुकीचं बोलतात. आणि मग आम्ही त्या ठिकाणी पाहतो की त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. असंही नाही टाकलं, त्यांना बाजूला टाकलं, त्या मोठा अपराध केला. हालेलुया. या दिवसांमध्ये सुद्धा आम्हाला या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे. जरी आपल्या राज्यामध्ये नाही, परंतु इतर राज्यामध्ये ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या राज्यामध्ये आज ना उद्या ती परिस्थिती निर्माण होणार आहे की आम्ही देवाचं नाव इतरांना सांगाल तर आम्हाला जेलमध्ये टाकतो, अशी परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर या ठिकाणी आम्ही पाहतो की पौल आणि सिलास ज्यावेळेस त्याच्यामध्ये गेले तर त्यांनी त्यांचं गुणधर्म सोडला नाही. हालेलुया. आणि तिथे त्या ठिकाणी दोघं आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपली सुरू केली आराधना. हालेलुया. आणि मग ते आतमध्ये असलेले इतर बांधीवान ते ऐकत होते की जे आराधना करतायत, प्रार्थना करतायत. हालेलुया. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस ते आराधनेमध्ये होते तेवढे तल्लीन होते की त्या तल्लीनतेमध्ये प्रभूचा आत्मा त्या ठिकाणी आला आणि भूकंप झाला. काय झालं त्या ठिकाणी? भूकंप झाला. दार उघडले, जेलचे दार, आणि त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी त्या ठिकाणी मोकळा रस्ता त्या ठिकाणी आम्ही केलेला पाहिला. परंतु त्या ठिकाणी ते दोघं गेले नाही, कारण त्या जेलरची जबाबदारी त्या ठिकाणी या सर्वांना सांभाळण्याची होती आणि त्याला वाटतं की माझ्या ड्युटीमध्ये जर असा प्रकार झाला तर मग आता मी काय उत्तर देऊ, म्हणून तो स्वतः आत्महत्या करू लागला. परंतु त्याला त्या ठिकाणी पौल आणि सिलास त्या ठिकाणी त्याला वाचवलं. त्याला म्हटलं की नाही, ही प्रभूची योजना आहे तुझ्यासाठी. आणि मग आम्ही पाहतो नंतर की त्याचं तारण झालेलं आहे. हालेलुया. आमच्या वागण्यातून आमचं इतरांचं तारण झालं, इतरांचं जीवन वाचवलं आणि ती बाब आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही नित्य नियमाने आम्ही करत राहिलं पाहिजे. सातत्य असलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. देवाच्या राज्याविषयीचं सातत्य असलं पाहिजे आणि ते जर असलं तर आम्हाला नक्कीच परमेश्वर त्यामध्ये चालवतो, घडवतो. आम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी तो देतोच आणि त्याचप्रमाणे तो आम्हाला त्या ठिकाणी वाढवतो. म्हणून या गोष्टीकडे आम्हाला विशेष रीतीने बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे की आम्ही या गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या आहेत, शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. त्याचा आम्ही उलगडा करत असताना, प्रगटीकरण होत असताना आम्हाला अजून पाहायला मिळते की त्या गोष्टी आजही आमच्या आजूबाजूला कधी कधी घडतात होतात. त्याचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं. तर त्याद्वारे तो आम्हाला शिकवतो, सांगतो, कारण देवाचं जे वचन आहे ते दुधारी तलवार आहे. सर्व काही म्हणजे आपण तो आरपार भेटून जाणार आहे अशा प्रकारचं वचन आहे. आणि म्हणून ते वचन आमच्यामध्ये असावं, ते आमच्यामध्ये राहावं आणि त्याद्वारे आम्ही देवाला उंच करावं अशी या ठिकाणी त्याची इच्छा आहे आणि ते आम्ही करत राहावं त्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देतो. सर्वात महत्त्वाची बाब आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला उंच करणारे, त्याच्यामध्ये आम्ही चालणारे अशा प्रकारचे लोक असावे आणि त्यामध्ये आम्ही त्याला वाढवावं, त्यामध्ये आम्ही त्याला चालवावं. हालेलुया. स्तोत्रसंहिता याचा 6वा अध्याय, त्याची 5वं वचन बघूया.
स्तोत्र 6 त्यामधील 5 वचन. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? मृतावस्थेत है ना. कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही. त्यावेळेस आमचं शरीर आमचं मृत होतं, त्यावेळेस आमच्या सर्वच गोष्टी बंद होतात आणि म्हणून आम्ही जिवंत आहोत. याचं प्रमाण हे आहे की आम्ही त्याची स्तुती करत आहोत आणि केली पाहिजे. मला ज्यावेळेस 2015 मध्ये अटॅक आला होता, त्यावेळेस ती परिस्थिती अशा प्रकारची होती की माझं सर्व काही झाल्यानंतर बीपी लो झाला. डॉक्टरांनी म्हटले की बीपी लो झाला, कठीण आहे, त्याला वर आणण्यासाठी काही नाही औषध. आम्ही जोपर्यंत नॉर्मल होत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. 7 ते 8 तास कोमामध्ये होतो, बेहोश होतो, काहीच नव्हतं. तुम्ही काय करता? आम्ही प्रार्थना करतो देवाचं, दुसरं आम्ही काय करत नाही. तर म्हणजे प्रार्थना करा आणि त्याला नॉर्मल होईपर्यंतच आम्ही त्याच्यानंतरच आम्ही उपचार करू शकतो, नाहीतर नाही. आणि मग प्रार्थनेद्वारे मी त्या ठिकाणी परत माझं बीपी नॉर्मल झाला 8 तासानंतर आणि मी त्या ठिकाणी परत या सर्व गोष्टी करण्यासाठी समर्थ झालो. ज्यावेळेस नॉर्मलमध्ये आलो त्यावेळेस मी माझ्याजवळ बायबल होतं, त्यावेळेस मी उघडलं, त्यावेळेस मला प्रत्येक वेळेस सांगत असतो की सूत्र याचा 23वा अध्याय त्यामधील 5वं वचन जे आहे की त्यामध्ये देवाचं वचन सांगतं की मी तुझा पाय कशातही गुंतू देणार नाही, है ना, आणि मी तुला त्यामधून बाहेर काढणारा प्रभू आहे. आणि म्हणून त्याद्वारे त्यानं आम्हाला या सर्व गोष्टीमध्ये त्यानं आम्हाला चालवलेलं आहे, वाढवलेलं आहे. याबद्दल मी खरोखर देवाचे आभार मानतो की मृतावस्थेत त्यानं काय म्हटलेलं आहे, मृतावस्थेत आम्ही काही करू शकत नाही, परंतु आम्हाला त्यामध्ये चालण्यासाठी किंवा त्यामध्ये वाढण्यासाठी आम्हाला तिसरा अध्याय 25 वचन, तिसरा अध्याय 25 वचन, 3:25 आहे की तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नकोस, दुष्टाची धाड आली तरी भिवू नकोस, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही. आणि म्हणून त्यावेळेस मी निर्णय घेतला की मी जर कदाचित गेलो असतो तर मी काहीच करू शकलो नाही. मला नवीन जीवन दिलं किंवा माझा बोनस लाईफ झाला. आणि म्हणून मी ठरवलं की नाही, आता आपल्याला यापुढे जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये गुंतून राहायचं नाही, तर आम्हाला देवाच्या राज्याविषयी किंवा त्याच्यासाठी आम्हाला वेळ द्यायचा अधिक वेळ. आणि म्हणून मी तो निर्णय घेतला आणि तो करण्यासाठी 16 पासून मी तयारीला लागलो. ते आजपर्यंत त्याच्यामध्ये टिकून आहे, धरून आहे या सर्व गोष्टी करण्यामध्ये. रविवारचा दिवस असेल, इतर दिवस असेल, 2016 पासून ते आजपर्यंत त्याच्या सेवेमध्ये आहे. मागच्या 2 वर्षापासून आता पूर्ण वेळमध्ये आहे. मी सोडून दिलं सर्व काही, कारण आमचं जीवन हे अनुभव आहे. आम्ही आहोत तर बाकीच्या सर्व गोष्टी आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही मृतावस्थेत त्याचं आम्ही गुणगान करू शकत नाही, त्याला स्मरण करू शकत नाही, परंतु आम्ही जिवंत आहोत. जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही वाजवलं पाहिजे, जोरदार वाजवलं पाहिजे. लोकांनी म्हणलं पाहिजे, अरे नाही आवाज होता काहीतरी. काहीच केलं नाही तर काय होणार? काहीच नाही. आलो गेलो काहीच नाही. आहे तोपर्यंत वाजवायचं जोरात, चांगल्या पद्धतीने की आम्ही तर जाणारच आहोत. एक ना एक दिवस आमचा मृत्यू आहे, अटळ आहे, शारीरिक मृत्यू आम्हाला येणार आहे, परंतु आम्ही जिवंत आहोत याची ग्वाही, याची साक्ष आम्ही देत असताना न घाबरता आमच्यासोबत प्रभू आहे हा आमचा विश्वास आहे. ते आम्ही ते केलं पाहिजे, पाळलं पाहिजे. तर ते आम्ही जर पाळतो तर त्याद्वारे तो आम्हाला उंच करणार आहे. कारण मी कधी विचार केला नाही की मी देवाच्या सेवेमध्ये येईन, परंतु करत राहिल्याने त्याने मला उचललं. करत राहिल्याने आम्ही कोणती गोष्ट करतो, मनाने करतो, अंतःकरणाने करतो, तर तो आम्हाला नक्कीच आम्हाला उंच करतो, चालवतो, भेट घेतो आम्ही, है ना. मला जक्काईचं उदाहरण मला फार डोळ्यासमोर येतं प्रत्येक वेळी. पापी माणूस होता जक्काई, परंतु त्यानं त्याचं लक्ष प्रभूकडे लावलं आणि त्याच दिवशी प्रभूने त्याला हाक मारली
है ना? प्रभू त्याच्या घरी गेला. इतर लोक सर्व त्याच्या सोबत होते, शास्त्री पुरुष किंवा वचनाचं ज्ञान असणारे लोक त्याच्यासोबत होते, परंतु त्याला त्याने बोललं नाही आणि त्याच्यासोबत गेला तो. लोक म्हणू लागले की अरे काय येशूला समजत नाही, पापी माणूस आहे तो, त्याच्या घरी चालला जेवायला. प्रवेश होतो तिथे पापी लोकांसाठी त्यांचं तारण करण्यात. आम्ही अब्रामाचे पुत्र आहोत, आमच्याकडे कोण पाहणार? प्रवेशूची नजर आमच्या प्रत्येकाकडे आहे. आम्ही त्याचा शोध करत आहोत, तर तो आमचा आहे, आम्हालाही तो आमच्या नावाने हात मारणारा पुत्र. आणि म्हणून आम्ही या आजच्या दिवसामध्ये आम्ही प्रभूला शोधण्याचा निश्चित प्रयत्न करूया. या नवीन वर्षामध्ये जात असताना आमचं फोकस त्याच्याकडे करूया. तसं जगतेनं लक्ष केलं, केंद्रित लक्ष केलं. त्याला त्या ठिकाणी त्या ज्या जागेवर उभा होता त्याला दिसत नव्हतं काही, ठेंगणा होता, म्हणून तो झाडावर चढला दूर जाऊन आणि तिथून पाहू लागला. घरी गेला नाही. तो सर्वात महत्वाचं त्याचं काम धंदा काय असेल तो केला नाही. तिथे वर जाऊन बसला. ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला करणं गरजेचं आहे, चालणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर आम्ही त्या लागूकरण करतो, नक्कीच आमची भेट प्रभू येशूसोबत होणार आहे. आनंद वाटतो की आज त्या या ठिकाणी आला वेळ आहे. परंतु ही आमची देवावरची प्रीती आहे. येशूवर प्रेम करणारे लोक आहेत, त्याचं हे प्रमाण आहे आणि ते प्रमाण आम्ही देतो, देत आहात. आनंद वाटतो त्याबद्दल, कारण सर्व गौरव आम्ही देवाला देतो आणि त्याच्या नावाला. स्तोत्र याचा 30वा अध्याय, प्रत्येक वचन बघूया आणि त्यामधील 9वं वचन बघूया. स्तोत्र 30वा अध्याय. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? काहीच राहत नाही, नाव सुद्धा राहत नाही. बॉडी म्हणतात, बॉडी आ रही, बॉडी आ रही, नाव नाही, नाव नाही राहत, संपलं सगळं. आमचा श्वास संपला, आमचं सर्व संपलं, तर त्या ठिकाणी काही त्याचं इम्पॉर्टन्स नसतं. सर्व त्या ठिकाणी काही झिरो होतं, संपलं सगळं. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रगट करीत काय? हालेलुया. आम्ही आज म्हणतो तर बऱ्याचशा गोष्टी करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, तर ते आम्ही केलं पाहिजे, आम्ही करायला पाहिजे. आम्हाला जगातल्या गोष्टीपासून काही लाभ नाही. क्षणभराचा आनंद असेल, क्षणभंगूर आनंद असेल, परंतु आमचा त्या ठिकाणी राहत आहे. परंतु देवाच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्हाला उत्तम ते उत्तम गोष्टी तो आम्हाला देणार आहे. या ठिकाणी तर आहेच आहे, परंतु त्यानंतरचं जीवन आमचं त्याच्यासोबतचं असणार आहे. त्या ठिकाणी किती मोठा आनंद असणार आहे, त्या ठिकाणी किती मोठा लाभ असणार आहे. जागा तो आमच्यासाठी त्या ठिकाणी तयार करत आहे. आम्ही त्याचे लेकरं या नात्यात त्याला काळजी आहे. कोणतं लेकरू माझ्याकडे लक्ष देऊन आहे, माझ्याकडे ते बघत आहे, चालत आहे, त्याची तो वाट पाहत आहे आणि त्याद्वारे आम्ही त्याला उंच करावं, आम्ही त्याला आम्ही प्रथम स्थान आमच्या जीवनामध्ये द्यावं. कारण आमचा मृत्यू झाल्याने आम्हाला काहीच लाभ नाही किंवा आम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये आम्हाला काही करता येत नाही. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. काल परवा मागच्या म्हणजे 8 दिवसापूर्वी एक दंतयात्रा पाहिली आणि तिथं बोर्ड होता की डॉक्टर नाव दुर्गा होता. डॉक्टर म्हणजे तो MBBS पास झाला, MBBS झाला आणि परत किती मोठं दुःख आहे. त्याचे वडील तर वारले, डॉक्टर त्याचे वडील 4 वर्षापूर्वी वारले आणि तो पण म्हणजे MBBS शिक्षण झाल्यानंतर वारला. म्हणजे हाताला आलेला, कामाला आलेला मुलगा जर जातो तर किती दुःख आहे. तर ह्या सर्व गोष्टी आम्ही जर पाहतो त्यावेळेस मी विचार करत होतो की खरंच काय परिस्थिती आहे.
जीवन त्यांनी त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला आजार होता काहीतरी, परंतु त्या आजारातून तो बाहेर येऊ शकला. ही गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजण्याची गरज आहे. प्रभूने आमच्यावर किती मोठे उपकार केले की आम्हाला आमच्या आजारातून बाहेर काढले. चुटकीसरशी आमचं अंत होणारा त्यांना आम्हाला परत अनंत आयुष्य, चांगल्या आयुष्याची आम्हाला त्यामध्ये मर्यादा वाढवली. तो माझा मित्र चौरे त्याची साक्षी चांगली चालली. त्यानं स्वतः म्हटलं की माझे सर्व सोबतचे सर्व मेले, मीच एक फक्त मुलगा आहे. त्यानं घरी बोलून माझ्या सर्व त्याच्या परिवारामध्ये सांगितलं की तुमच्या प्रार्थनेमुळेच मी आज जिवंत आहे. कॅन्सरचा माणूस. आणि त्यानं त्याची कृतज्ञता व्यक्त केली त्या ठिकाणी की आता माझं काम संपलंय पृथ्वीवरचं, माझी मुलं लागले, आनंद झाला, सर्व काही झालं, आता जरी मला ही केलं तरी काय हरकत नाही. परंतु त्यामुळेच मला ज्या काही गोष्टीची गरज होती ती तुमच्याद्वारे मिळाली. प्रार्थनेचं बळ त्या ठिकाणी होतं. क्रिसमसला आला होता पहिला शेवटचं येऊन बसला होता. या गोष्टी असं चांगली गोष्ट आहे. तर या गोष्टीचं महत्व आम्हाला असणं गरजेचं आहे की त्याला आम्हाला उत्तम जीवन दिलेलं आहे किंवा चांगलं जीवन दिलेलं आहे. तर तो आमची काळजी घेतो आणि तो आम्हाला चालवतो, वाढवतो. त्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही दिनी प्रतिदिनी आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे की तो आहे, तो आमच्या परिवाराची, आमची सर्वांची काळजी घेतो, तो आम्हाला चालवतो आणि त्याद्वारे आम्ही सर्व काही गोष्टीमध्ये आम्ही पुढे जाऊ शकतो किंवा त्यामध्ये आम्ही चालू शकतो. म्हणून आपण या सर्व गोष्टी, आमच्यावर परिस्थिती कशी होत्या, कदाचित आम्हाला कठीण परिस्थितीत जावं लागेल, कदाचित आम्हाला आमच्या जीवनात चढ उतार येते. या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात की चढ उतार काही आले की मग आम्ही मागे जातो, आमच्या विश्वासापासून आम्ही मागे जातो. आमची खरी परीक्षा त्या ठिकाणीच असते. आम्ही त्या ठिकाणी धीर धरला पाहिजे आणि थोडं थांबलं पाहिजे. काय होत आहे, जरी होत असलं तरी आम्हाला सहनशीलता आमच्यामध्ये असून आम्ही त्यामध्ये त्याचा सामना आम्हाला कशा प्रकारे करता येईल, आम्ही प्रभूजवळ प्रार्थना केली पाहिजे, रडून प्रार्थना केली पाहिजे किंवा उपवासपूर्वक आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रभू तूच एक माझा मार्गदाता आहेस, तू त्याच्यातून मार्ग काढणारा प्रभू आहे. म्हणून आम्हाला चालव, तू घडव, कारण तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही, या जगामध्ये कोणी नाही आणि त्यामध्ये आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे, त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे निरंतर. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये योबाचं उदाहरण आमच्या समोर आहे. योबाचं उदाहरण जर आम्ही आमच्या डोळ्यासमोर घेतलं तर आम्हाला बाकी गोष्टीची आम्हाला काही आमचे दुःख खूप कमी वाटतील आम्हाला. आमचे दुःख आम्हाला खूप कमी वाटते. किती परिस्थितीतून त्याला जावं लागेल, किती वाईट परिस्थितीत जावं लागेल. त्याचं ऐश्वर संपलं क्षणामध्येच त्याचं सर्व काही आयुष्य संपलं, म्हणजे ऐश्वर संपलं गेलं, मालमत्ता गेली, लेकरं गेले, सर्वच गेले. तो आणि त्याची बायको रस्त्यावर आली, काहीच राहिलं नाही. आणि परत त्याला गळवे आले, आजार झाला, कुत्रे येऊन चाटायला लागले, भाजी पडली आणि म्हणून त्याची बायको त्याला म्हणजे की आता काय देव करत बसला, हा तुझ्या देवानं काहीच केलं नाही चांगलं, होतं नव्हतं ते सगळंच घेऊन गेला, आता काय करतो देव करू, शिव्या साप देऊन मरून जा. त्याचं उत्तर फार चांगलं आहे. योगाचे जे काही उत्तर आहे त्या ठिकाणी खूप, तो म्हणता मी काही आणलंच नाही, तुम्ही काय नेणार, मी या ठिकाणी काही आणलंच नाही तर मी काय घेऊन जाणार. त्यानं जे काही दिलं होतं ते त्यानं घेऊन गेलं, त्याच्या हातात असतं, मी त्याला दोष देणार. आणि म्हणून माझं मेडिकल चालू असताना माझी सुरुवात शून्यापासून झाली. हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना शॉक असतो तरी आमच्या मेडिकल लाईन, कारण डिपॉझिट किंवा इतर गोष्टी पैसे खूप लागतात, परंतु माझी सुरुवातच शून्यापासून आहे. तीच माझी खरी त्यावेळेसपासूनच देवाची योजना जी आहे ती या ठिकाणी, परमेश्वराची योजना या ठिकाणी राहण्याची, ते जर झालं नसते तर मी कदाचित या ठिकाणी नसलो असतो. आम्ही 1994लाच या ठिकाणाहून गेलो असतो औरंगाबाद, परंतु त्यावेळेस प्रभूने मला या ठिकाणी स्थिर केलं, ठेवलं. म्हणजे त्या डॉक्टरांचं मन सुद्धा त्यांनी तयार केलं. म्हणजे मला सांगायचं अर्थ की त्यांनी त्याविषयी कुठलाच
हे दिलं नाही, हे असं तसं नाही, शून्यापासून मला शिकवलं. आणि त्यामध्ये माझ्या परीक्षा झाल्या किंवा त्यामध्ये मी चाललो. आणि मग ज्यावेळेस आता 2 वर्षापूर्वी मला सोडायचं होतं, त्यांच्या मुलाला टाकायचं, त्यावेळेस मी चाबी दिली, आता चलतो. फर्निचर असेल, फ्रीज असेल, सगळं जोडून देतो. मी काय आणलं नाही, माझं काही आणलं, मी माझ्या सुरुवात केली माझ्या झिरोपासून. त्याच्यामुळे मी ते सर्व काही करणार. जाऊ द्या, आता मला काही घ्यायचं नाही, मला काही करायचं नाही. तर ह्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्ही कृतीद्वारे केल्या तर त्याचं प्रतिफळ आम्हाला भेटतं. फार महत्वाची बाब आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वास तर ठेवतो किंवा विश्वासाने तर आम्ही जगतो, परंतु कृतीमध्ये आम्ही कधी कमी पडतो. कृती आम्ही त्याप्रमाणे करत नाही आणि मग त्यामध्ये आम्हाला देवाच्या राज्यामध्ये पुढे जाण्यासाठी, पुढे वाढण्यासाठी काही गोष्टीचं अडथळण त्या ठिकाणी निर्माण होतं आणि मग आम्ही त्या ठिकाणी मागे मागे जातो. तर ह्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाळणं अत्यंत गरजेचं असल्या प्रकारचं. शेवटचं वचन वाचूया. एपिस्कलास पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि त्यामधील 16वं वचन वाचूया. एपिस्कलास पत्र याचा 1 अध्याय त्यामधील 16वं वचन. मी तुम्हासाठी आभार मानण्यास खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याचा देव तो वैभवशाली पिता त्याने तुम्हाला आपल्या गोष्टी समजण्याच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. हालेलुया. आणि म्हणून आम्ही आभार मानण्यात खंड पडू देऊ नये. पाऊल या ठिकाणी म्हणतात, एफेसच्या मंडळीला त्या ठिकाणी तो सांगत आहे की आम्ही आभार मानण्यात कुठलाच खंड पडू देऊ नये. कोणत्याच बाबतीमध्ये आम्ही खंड पडू देऊ नये. तर प्रार्थनेमध्ये आम्ही एकमेकाची आठवण आम्ही केलीच पाहिजे, करायला पाहिजे. आम्ही प्रभूमध्ये सर्व बहीण भाऊ आहोत. आम्ही एकमेकाची आठवण, कोणी दुःखात आहे तर त्याच्यासाठी प्रार्थना केली, आनंदात आहे तर स्तोत्र वाचलं पाहिजे, गीत गायलं पाहिजे. तर हे आम्ही आमच्याद्वारे प्रकट झालं पाहिजे, केलं पाहिजे आमच्या लोकांसाठी, आमच्या जवळच्या लोकांसाठी, प्रियजनांसाठी. आम्ही ह्या सर्व गोष्टी करतो तर त्या ठिकाणी तो आम्हाला वाढवतो, आमच्या आत्म्यामध्ये वाढ करतो, आत्मिक उन्नती आमची करतो, आमची आत्मिक उन्नती त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून आम्हाला या सर्व गोष्टी करत असताना आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया आणि त्याचे आभार मानूया की तो प्रभू आम्हाला चालवणारा, वाढवणारा, आम्हाला ज्ञान, बुद्धी आणि समज देणारा तो प्रभू आहे. म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आजचा हा शेवटचा दिवस आमच्यासाठी, आमचे जे काही 12 महिने संपलेले आहेत जानेवारीपासून ते आतापर्यंत, त्या सर्व दिवसांमध्ये त्यानं आम्हाला वाढवलं, त्यानं आम्हाला चालवलं. म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद द्यावा, धन्यवाद द्यावा, त्याचे आभार मानावे की आमच्या सर्व प्रकारच्या संकटाच्या दिवसांमध्ये, सर्व प्रकारच्या वाईट परिस्थितीमध्ये त्यानं आम्हाला बाहेर काढलेलं आहे आणि चांगलं जीवन, उत्तमचं जीवन, उत्तमतेचं जीवन त्यानं आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून आनंद वाटतो, धन्यवाद देतो त्याच्या नावाला. त्यानं आम्हाला आज या सर्व गोष्टीतून त्यानं आम्हाला चालवलेलं आहे, याबद्दल त्याच्या नावाची स्तुती. प्रार्थना करूया 2 शब्द. प्रभू आम्ही त्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल, वेळेबद्दल. प्रभू ज्या काही गोष्टी तू आम्हाला आज बोललास प्रभू वचनाद्वारे, की आम्ही प्रभू तुझ्या नावामध्ये स्थिर राहावं, तुझ्या नावाचा धन्यवाद द्यावा, आभार मानावं आणि त्याद्वारे प्रभू तू आम्हाला चालवतोस, वाढवतोस, करतोस, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद. तुझे आभार मानतो बाबा. तुझी दया, तुझी कृपा आमच्यावर कोंडली आणि विशेष रीतीने प्रभू मंडळीच्या लोकांसाठी विशेष रीतीने प्रार्थना करतो प्रभू. त्याच्या विश्वासामध्ये तू वाढ कर प्रभू आणि त्याद्वारे त्यांनी कृती करावी, त्याद्वारे त्यांनी राहावं. त्यांचं तू सहाय्य कर, मदत कर, चालव कर प्रभू. तुझे लेकर या नात्याने प्रभू आम्ही तुझी आज्ञा पाळावी आणि त्याप्रमाणे प्रभू आम्ही चालावं, तुझं ऐकावं. कोणा व्यक्तीचं नाही परंतु आम्ही तुझं ऐकावं. यासाठी प्रभू आमचे कान तुझ्याकडे लागलेले असावे, असं तू कर बाबा. तू करणारा प्रभू आहेस. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो आणि आम्हाला आजच्या या 2024च्या शेवटच्या दिवसामध्ये प्रभू आम्ही तुझ्याकडे मागतोय प्रभू की आमच्यामध्ये असलेली कमतरता तू भरून काढ, आमच्यामध्ये नको असलेला भाग तू काढून टाक. आमच्याकडून चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा मागतो प्रभू. आमच्याकडून काही अयोग्य गोष्टी झाल्या असतील तर त्याची क्षमा मागतो. तू आम्हाला माफ करणारा प्रभू आहे आणि प्रभू म्हणून आम्ही जनावला धन्यवाद. नवीन वर्षामध्ये, नवीन दिवसामध्ये जाण्या अगोदर प्रभू तू आम्हाला तयार कर. त्याद्वारे प्रभू तुझं गौरव, तुझी महिमा
आणि तुझी स्तुती करतो. सर्व काही गोष्टी तू करणारा बाप आहेस, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो आणि तुझे आभार मानतो. मान महिमा गौरव आम्ही तुला तारणारा प्रभू येशू त्याच्यात गोड आणि प्रिय नावात प्रार्थना केली